Hello, welcome to the DKD's Yeshwantrao Chowdhury Polytechnic Insurgency. In this series of video lecture, we are going through the subject management. In this particular lecture, we are going to cover the point that is preventive measures from the chapter number 4, that is safety management. Preventive measures. Preventive measures means काय की ऍक्सिडेंट होऊ नये किंवा कुठल्या प्रकारचं इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम येऊ नये यासाठी काय करतो की प्रतिबंधात्मक उपाय जे करणार आहे त्याला काय म्हणणार आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स का कशासाठी करतो की कुठल्या प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये किंवा कुठल्याच प्रकारचं कंपनीमध्ये प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण जे जे उपाय करणार आहे त्याला काय म्हणणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. The first preventive measure is safe workplace and working condition. आता वर्कप्लेस म्हणजे काय जिथं लोक काम करतात इंडस्ट्रीमध्ये काम करतात वर्कर सुपरवायझर जिथं काम करतात त्याला काय म्हणणार आहे वर्कप्लेस अँड वर्किंग कंडिशन. The good layout includes sufficient space for movement, non-skid type floors. Good layout means काय लेआउटचा अर्थ काय की मशीनची अरेंजमेंट कशी असणार आहे कंपनीमध्ये किंवा कुठलं डिपार्टमेंट कुठं असणार आहे हे त्याचं लेआउट. मग ते लेआउट काय असणार आहे जर तुम्ही ते लेआउट व्यवस्थित केला मशीन व्यवस्थित तुम्ही अरेंज केलं मशीन व्यवस्थित एका लाईन मध्ये ठेवला कुठं पण मशीन ठेवला तर काय होणार ते अडथळा येणार आहे त्यामुळे काय असणार आहे तुम्ही जे मशीनचं लेआउट करणार आहे ते काय असायला पाहिजे चांगलं असायला पाहिजे. आणि नेक्स्ट काय आहे जे फ्लोर आहे फ्लोर म्हणजे काय जे जमीन आहे ती काय असायला पाहिजे नॉन स्किड म्हणजे काय त्यावरती एकदमच पाय ठेवल्यानंतर ते पाय घसरून ये यासाठी नॉन स्किड टाईपचं फ्लोर असलं पाहिजे कंपनीमध्ये कसलं पाहिजे नॉन स्किड टाईप फ्लोर. नेक्स्ट reduced noise level. Use such machines which produces less noise. Provide separate space which produces noise, so minimizing harmful effects of noise. म्हणजे नॉइज लेवल मुळे पण काय होऊ शकते समजा एकदमच मशीनचा आवाज जास्त येतोय किंवा कंपनीमध्ये आवाज जास्त आहे नॉइज जास्त आहे तर काय होणार तिथे ते वर्कर काम करत आहेत त्यांना त्याचा त्रास होत असणार. मग तो त्रास होऊ नये यासाठी काय करणार आहे की अशी मशीन वापरायचे आहेत की ज्याचा मशीनचा आवाज कमी असणार आहे किंवा ज्या मशीनचा आवाज जास्त आहे त्या मशीन्स काय असणार आहेत आपण सेपरेट ठेवायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे जे हार्मफुल इफेक्ट आहे नॉइज मुळे जे हार्मफुल इफेक्ट होणार आहे वर्करांच्या वरती ते होणार नाही म्हणून काय म्हटले रिड्यूस्ड नॉइज लेवल. Inflammable materials should be stored separately. Inflammable material means काय जे ज्वलनशील जे मटेरियल आहे ते सेपरेट स्टोर केलं पाहिजे. मशीन्स ऑर देअर पार्ट शुड बी फेन्स्ड. आता मशीन्स ऑर देअर पार्ट शुड बी फेन्स्ड मीन्स काय समजा रोटेटिंग पार्ट आहे किंवा मोटर आहे मशीन मध्ये ते काय झालं पाहिजे व्यवस्थित त्यावरती कव्हर घातले पाहिजे. फेन्स म्हणजे काय त्यावरती जाळी असली पाहिजे. जे मुव्हिंग पार्ट्स आहेत किंवा रोटेटिंग पार्ट्स आहेत त्याच्यावरती काय असली पाहिजे जाळी लावलेली पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की कुणाचं त्यात हात अडकणार नाही किंवा डायरेक्ट हात जाणार नाही. म्हणजे जे मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याच्यावरती फेन्सिंग केलं पाहिजे किंवा त्यावरती कव्हर घातलं पाहिजे. ऑल बॉयलर्स अँड अदर प्रेशर व्हेसल्स मस्ट बी केप्ट इन प्रॉपर कंडिशन. आता बॉयलर मध्ये काय असणार आहे बॉयलर हे एकदम व्यवस्थित हँडल केलं पाहिजे तिथं सेफ्टी प्रिकॉशन्स जास्त घेतले पाहिजे. कारण कसं आहे बॉयलर एकदम समजा ते बॉयलरचं प्रेशर आउट ऑफ कंट्रोल झालं तर त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे बॉयलरवरती काय असणार आहे जे व्हेसल्स असणार आहेत प्रेशर व्हेसल्स असणार आहेत तिचं प्रॉपर कंडिशन ठेवलं पाहिजे. कारण ते प्रेशर व्हेसल मुळे कळणार आहे की आपल्याला बॉयलरच्या आतमधलं प्रेशर किती आहे. समजा प्रेशर व्हेसल खराब असेल आणि आपल्याला प्रेशर कळालं नाही बॉयलरमध्ये किती प्रेशर आहे तर प्रेशर वाढत जाऊन तो बॉयलर पाहू शकतो ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळं बॉयलरवरती जे प्रेशर व्हेसल असणार आहे त्याचं कंडिशन काय पाहिजे चांगलं पाहिजे. सेफ्टी वॉल्व्स प्रेशर गेजेस अँड वॉटर गेजेस मस्ट बी एक्झामिन्ड थ्रोली ॲट अ रेग्युलर इंटरव्हल्स. म्हणजे असे जे वॉल्व्स आहेत सेफ्टी वॉल्व आहे प्रेशर गेज वॉल्व आहे
किंवा वॉटर गेजेस आहेत ह्याचं एक्झामिनेशन रेग्युलर अंतरावरती केलं पाहिजे. नेक्स्ट, सफिशियंट इल्युमिनेशन, व्हेंटिलेशन अँड हाईट शुड बी प्रोव्हाइड. आता सफिशियंट इल्युमिनेशन म्हणजे काय? उजेड. जर जमिनीमध्ये समजा उजेडच येत नसेल किंवा उजेड नसेल तर वर्कर व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे काय होणार आहे की मशीन त्याला हँडल करता येणार नाही व्यवस्थित किंवा तो काम व्यवस्थित करू शकणार नाही. त्यामुळे सफिशियंट इल्युमिनेशन, उजेड व्यवस्थित पाहिजे. व्हेंटिलेशन अँड हाईट शुड बी प्रोव्हाइडेड. आता व्हेंटिलेशन म्हणजे काय? हवेशीर. व्हेंटिलेशन म्हणजे काय? जिथं हवा खेळू शकते असा तो एरिया पाहिजे. आणि हाईट शुड बी प्रोव्हाइडेड. हाईट शुड बी प्रोव्हाइडेड मीन्स काय? की इंडस्ट्रीची जी हाईट आहे किंवा वर्कशॉपची जी हाईट आहे ती काय पाहिजे? व्यवस्थित पाहिजे. म्हणजे हाईट त्याची जास्त असली पाहिजे. नाहीतर हाईट कमी असेल तर आपण मशीन त्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकत नाही किंवा वर्कर तिथं व्यवस्थित काम करू शकत नाही. म्हणून काय म्हटलं? प्रॉपर हाईट शुड बी मेंटेन. नेक्स्ट, फ्लोर शुड बी फ्री फ्रॉम ऑइलनेस अँड क्लीन. म्हणजे जे फ्लोर आहे, कंपनीचं जे फ्लोर आहे त्यावरती ऑइल नसायला पाहिजे आणि ते क्लीन पाहिजे. जर समजा कंपनीच्या फ्लोरवरती ऑइल सांडलं असेल तर त्यावरती काय होऊ शकतो? कोण कोण वर्कर घसरून पडू शकतो. त्यामुळे काय म्हटलंय? फ्लोर शुड बी फ्री फ्रॉम ऑइलनेस अँड क्लीन. नेक्स्ट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन सेफ मटेरियल हँडलिंग. सेफ मटेरियल हँडलिंग मीन्स काय? मटेरियल हँडलिंग करतोय जात काय? समजा एक जॉब दुसऱ्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून नेतोय किंवा पार्ट जो आहे तो पार्ट काय करतोय? कंपनीमध्ये जो तयार होणारा जो पार्ट आहे तो पार्ट काय करतोय? मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर करतोय. त्याला काय म्हणणार? मटेरियल हँडलिंग. किंवा स्टोअर मध्ये रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल आपण मशीन जवळ आणलं म्हणजे काय केलं? मी ते मटेरियल हँडलिंग केलं. मग मटेरियल हँडलिंग आता समजा पार्ट्स मोठे मोठे असतील किंवा हेवी पार्ट्स असतील तर आपण हातानं किंवा मॅन्युअली आपण ते हँडल करू शकत नाही किंवा ते मूव्ह करू शकत नाही, ट्रान्सफर करू शकत नाही. त्यासाठी काय लागतात? हॉइस्ट. त्यासाठी काय लागतात? हॉइस्ट, क्रेन्स, लिफ्ट्स अशा प्रकारचे ऍक्सेसरीज लागतात. मग त्या ऍक्सेसरीज वापरताना काय असायला पाहिजे? त्या ऍक्सेसरीज व्यवस्थित टेस्टिंग केलं पाहिजे. रेग्युलर तिथं टेस्ट केलं पाहिजे की व्यवस्थित चालतात काय नाही. त्यानंतर द लोड लिफ्टिंग कॅपॅसिटी ऑफ सेफ वर्किंग लोड should be prominently marked on the equipment. मीन्स काय? जे लोड लिफ्ट होणार आहे, समजा क्रेन आहे, क्रेनची कॅपॅसिटी किती आहे हे त्याच्यावरती मेन्शन केली पाहिजे. क्रेनवरती मेन्शन केली पाहिजे. समजा तिचं लोड कॅपॅसिटी किंवा उचलायची कॅपॅसिटी समजा 1 टन असेल आणि तुम्ही त्या क्रेनचा वापर करून ते समजा एक 5 टनाची वस्तू उचलत असाल तर ते उचलणार नाही किंवा ते मोडून खाली पडू शकतात. त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे जे क्रेन्स आहेत किंवा लिफ्ट जे आहेत त्यावरती मेन्शन केलं पाहिजे की किती ते वजन उचलू शकतं. म्हणून काय म्हणते? लोड लिफ्टिंग कॅपॅसिटी. लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? त्या क्रेनची कॅपॅसिटी किती आहे, ते किती लोड उचलू शकतो. लिफ्टिंग कॅपॅसिटी और सेफ वर्किंग लोड शुड बी prominently marked on the equipment. The lifting and carrying operation should be steady and free of jerks. म्हणजे काय? The lifting carrying operation should be steady. Steady means काय? समजा मी एक वस्तू क्रेन उचलतोय वरती, जमिनीपासून क्रेन उचलतोय, तर ती क्रेन उचलत असताना काय पाहिजे? तिची मोशन काय पाहिजे? स्टेडी पाहिजे, समान पाहिजे मोशन. नाहीतर कसं होणार? ते एकदम जर्क खात म्हणजे वर खाली करत उचललेले आहे, त्यामुळे काय होऊ शकतो? ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे काय पाहिजे? जे मूव्हिंग किंवा त्याचं मोशन जे आहे, क्रेनचं मोशन, ते काय पाहिजे? स्टेडी पाहिजे. जर सारखं इकडं तिकडं हालत असेल तर त्यामुळे काय होऊ शकतो? ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा ते लोड जे आहे किंवा ते जे वस्तू उचललेली आहे ते वस्तू खाली पडून खाली ऍक्सिडेंट होऊ शकतो. नेक्स्ट जे आहे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, PPE. आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स मीन्स काय? जो वर्कर इंडस्ट्रीमध्ये काम करणार किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे त्याच्याकडे काय पाहिजे? पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स पाहिजे. पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट मीन्स काय? द पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट इज युज्ड टू सेव्ह फ्रॉम द डेंजर फ्रॉम शार्प एजेस, हॉट सरफेस, डस्ट, टॉक्सिक गॅसेस एक्सेट्रा. म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट काय करणार आहे? पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट काय करणार आहे? डेंजर पासून वाचवणार आहे किंवा शार्प एजेस जे आहेत त्यापासून वर्करला वाचवणार आहे किंवा हॉट सरफेस जे आहे, हॉट सरफेसला म्हणजे समजा जर हात डायरेक्ट मी लावला हॉट सरफेसला तर हात काय होऊ शकतो? आपला जळू शकतो. त्यामुळे काय असणार आहे? आपण
एक हँड ग्लोव्ह लावून आपण हॉट सरफेसला हात लावू शकतो. किंवा डस्ट असेल, धूळपासून वाचवणार आहे, टॉक्सिक गॅस, ह्या सगळ्या डेंजर पासून आपल्याला कोण वाचवणार आहे? पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. मग पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट मध्ये काय काय असणार आहे? हँड ग्लोव्ह आहेत, शूज आहेत, रबर शूज आहेत, लेदर शूज आहेत, सेफ्टी हेल्मेट्स आहेत, सेफ्टी गॉगल्स आहेत, त्यानंतर फेस शिल्ड म्हणजे फक्त तोंडावरती जो कव्हर येणार त्याला काय म्हणणार? फेस शिल्ड, ऍप्रन, एअर ग्लव्स, एअर मग मीन्स काय? आपण तो नाकाला जे लावतोय श्वास घेण्यासाठी ते एअर मग झालं. रेस्पिरेटर मीन्स काय? श्वासोश्वास घेण्यासाठी आपण नाकाला जे लावणार आहे एक इक्विपमेंट त्याला म्हणतात रेस्पिरेटर, व्यवस्थित ऑक्सिजन आत घेण्यासाठी. रेस्पिरेटर, ब्रीथिंग apparatus, डस्ट फिल्टर एक्सेट्रा. These are the personal protection equipments. For these safe activities in the following situation. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा मी काम करत असताना आपल्या वर्कर कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे. वर्कर काम करतोय इंडस्ट्रीमध्ये, मग त्याला जर सेफ राहायचं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे असतील, प्रतिबंधात्मक ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण काय उपाय केले पाहिजे वर्कर कडून, ते म्हणजे फर्स्ट, रिपेअर वर्क ऑन द मशीन शुड बी डन व्हेन इट इज रनिंग. रिपेअर ऑन द मशीन शुड नॉट बी डन व्हेन इट इज रनिंग. मीन्स काय? समजा एक मशीनचं रिपेअर करायचं आहे, रिपेअरिंग करायचं आहे किंवा त्याचं मेंटेनन्स करायचं आहे, तर ते मेंटेनन्स किंवा रिपेअरिंग ते मशीन बंद असतानाच करायचं आहे. जर चालू असेल तर ते रिपेअरिंग करायचं नाही. नेक्स्ट काय आहे? ऑल द टूल शुड बी केप्ट ॲट देअर प्रॉपर प्लेसेस. म्हणजे वर्करनं समजा कुठेतरी एक वस्तू वापरली किंवा टूल वापरलं तर जिथून टूल घेतलेलं आहे तिथं ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर समजा मी एका ठिकाणी टूल घेतला दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर काय होणार आहे? ते एक तर काय होणार आहे की त्यामुळे एक प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे जिथून वस्तू घेतलेली आहे, जिथून टूल घेतलेला आहे ते परत तिथंच ठेवलं पाहिजे. द चिप शुड नॉट बी रिमूव्ड बाय हँड. चिप्स म्हणजे काय? जे मशीनिंग करतोय आपण, मशीनिंग केल्यानंतर जे चिप्स तयार होतात किंवा लेथ मशीनवरती, सीएनसी मशीनवरती आपण जे मशीनिंग करतोय, मशीन केल्यानंतर काय होणार आहे? चिप्स तयार होतात. ते चिप्स डायरेक्टली हाताने उचलायचं नाही. त्यामुळे काय होणार आहे? तर समजा मी डायरेक्टली हाताने जर चिप्स गोळा केले तर काय होणार? हाताला इजा होऊ शकते, ऍक्सिडेंट होऊ शकतो. नेक्स्ट, वर्कर शुड बी ट्रेन्ड अबाउट करेक्ट प्रोसिजर्स अँड सेफ्टी प्रिकॉशन्स. आता वर्कर्स काम करत आहे इंडस्ट्रीमध्ये, तर त्या वर्करला ट्रेनिंग दिलं पाहिजे की काम कसं करायचं आहे, जी काम करायची पद्धत कशी आहे आणि कुठले कुठले सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी, ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी जे जे प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ते प्रिकॉशन्स सगळे त्याला समजून सांगितले पाहिजे. Next, constant warning, publicity and placards carrying slogans are also helpful to reduce the accident. आता कॉन्स्टंट वर्किंग म्हणजे काय? की सुपरवायझरने वर्करला व्यवस्थित सारखं सांगितलं पाहिजे की व्यवस्थित काम करा. किंवा पब्लिसिटी ऑफ प्ले कार्ड्स मीन्स काय? जे आता समजा व्यवस्थित काम करा असे बॅनर लावणे इंडस्ट्रीमध्ये, पोस्टर लावणे, त्यामुळे काय होणार आहे की वर्करला कायम ते लक्षात राहणार आहे की बाबा आपल्याला सेफली काम करायचं आहे, हँड ग्लोव्ह घातले पाहिजे, त्यानंतर शूज घातले पाहिजे. या टाईपचे स्लोगन्स काय असणार आहे? कंपनीच्या वॉलवरती किंवा भिंतीवरती लावलेलं असणार आहे. त्यामुळे काय असणार आहे? त्याला कायम वर्करला ते आठवत राहणार आहे. काय म्हटले? पब्लिसिटी अँड प्ले कार्ड्स कॅरिंग स्लोगन्स म्हणजे तिथे डिस्प्ले केले पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे? ऍक्सिडेंट कमी होणार आहे. नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिक ऍक्सिडेंट. मग इलेक्ट्रिक ऍक्सिडेंट किंवा इलेक्ट्रिक कारणामुळे जे ऍक्सिडेंट होणार ते होणे यासाठी काय करायचं आहे? इलेक्ट्रिकल इन्सुलेशन शुड बी periodically टेस्टेड. आता इलेक्ट्रिकल इन्सुलेशन मीन्स काय? तर समजा इन्सुलेशनचा अर्थ काय? वायरवर जे इलेक्ट्रिक वायर असतं तेव्हा त्याचे इन्सुलेशन दिलेलं असतं. ते कशासाठी असतं? की डायरेक्ट हात कोणाचा लागू नये किंवा जरी हात आला तर त्याला शॉक बसू नये यासाठी. त्यामुळे काय असते? त्यावरती त्या इलेक्ट्रिक वायरवरती इन्सुलेशन, प्लास्टिकचं इन्सुलेशन दिलेलं असतं. म्हणून काय म्हटलं? इलेक्ट्रिकल इन्सुलेशन शुड बी टेस्टेड periodically. Next, use proper tools for testing and repairing. Next, repair work should be done after switching power. आता रिपेअर करायचं आहे, आपण एक मशीन रिपेअर करायचं आहे तर त्यावेळी काय करायचं आहे? रिपेअर करायच्या आधी त्या मशीनचं इलेक्ट्रिक कनेक्शन किंवा इलेक्ट्रिक सप्लाय काय करायचं आहे? बंद करायचं आहे. नेक्स्ट, यूज सेफ्टी इक्विपमेंट सच एज इन्सुलेटेड टूल्स अँड रबर ग्लोव्स व्हेनेवर नेसेसरी. म्हणजे इलेक्ट्रिक काम करताना आपण काय करायचं आहे? जे इन्सुलेटेड टूल्स आहेत, इन्सुलेटेड टूल म्हणजे काय? त्यावरती टूलवरती रबरचं कोटिंग असेल
किंवा हँड ग्लोव्स, रबरी हँड ग्लोव्स वापरूनच काय करायचंय, तिथं काम करायचं आहे इलेक्ट्रिक मेंटेनन्स करताना. नेक्स्ट इज गुड हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणजे काय, जे आपण जिथं आपण काम करतोय ते काय झालं, ते व्यवस्थित ठेवणे, व्यवस्थित क्लीन ठेवणे, व्यवस्थित मेंटेन ठेवणे. सगळे जे मशिनरी आहेत किंवा इक्विपमेंट ते आहेत ते आहे तिथं जागेवरती ठेवणे, व्यवस्थित त्याची मांडणी करणे, म्हणजे काय झालं, गुड हाऊसकीपिंग. Good housekeeping minimizes the fatigue and discomfort to the workers and motivate them. It reduces the chances of fire and other hazards. Improves productivity and quality of the product. Better utilization of the floor space and it enhances the morale of the workers. गुड हाऊसकीपिंग जर असेल, व्यवस्थित जर कंपनीमध्ये क्लीननेस असेल तर काय होणार आहे, हे तर गुड हाऊसकीपिंग असेल सगळीकडे, गुड हाऊसकीपिंग म्हणजे क्लिनिंग असेल, व्यवस्थित टूल्स जिथं आहेत तिथं ठेवले असतील, मशीनची अरेंजमेंट व्यवस्थित असेल तर थोडे फायदे होऊ शकतात. In this lecture, we see preventive measures. The first is safe workplace and working condition. Next, safe material handling, personal protection equipments or use of personal protection equipment, safe activities in the following situations, prevention of electric accidents, and the last is good housekeeping. Thank you all.